श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। मी तुमची राशी आणि तुमचं पुन्हा एकदा माझ्या राशी राहुल या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत। हाय, हॅलो, नमस्कार, कसे आहात? आय होप तुम्ही सर्वजण खूप मस्त असाल। आणि आजचा हा ब्लॉग जो आहे तो तुम्हाला माहितीच आहे, जसं की मी ही शेगाव सिरीज चालू केली आहे आणि शेगाव सिरीज मधला हा शेवटचा ब्लॉग आहे। या आधीच्या व्लॉग मध्ये जसे की मी तुम्हाला दाखवलेच आहेत, शेगाव मधील जी मुख्य अशी प्रेक्षणीय स्थळे आहेत ती तुम्ही बघून झालेली आहात, मंदिर वगैरे। आणि आता आपण आलेलो आहोत शेगाव मध्ये असलेले हे शेवटचं मंदिर, श्री सिद्धपीठ श्री महालक्ष्मी मंदिर येथे। हे सिद्धपीठ मंदिर म्हणजे महालक्ष्मीचं मंदिर आहे। हे शेगावच्या मूळ समाधी मंदिरापासून किमान 3 ते 4 किलोमीटर अंतरावर वसलेलं आहे। आणि हे मंदिर इतकं छान आहे की येथील शांतता, हा तुम्ही बाजूचा नजारा पाहत आहात, खूप छान आहे आणि मनाला एकदम शांतता देणारं हे असं मंदिर आहे। येथील व्हायब्रेशन देखील पॉझिटिव्ह आहेत आणि त्याने तुमच्या मनामध्ये चैतन्य असं उफाळून येतं। ज्याप्रमाणे तुम्ही येथे आल्यावर आपल्या अंबाबाईचं म्हणजेच महालक्ष्मीचं जसं दर्शन होतं, त्याचप्रमाणे या एकाच ठिकाणावर तुम्हाला 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन देखील होणार आहे। तो हा ब्लॉग तुम्ही पूर्ण स्टार्टिंग टू एंड पूर्ण पहा आणि आवडला असल्यास लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका। सिद्धपीठ श्री महालक्ष्मी मातेच्या मंदिरात भाविकांची प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी होती आणि त्याच कारणाने मला व्हिडिओ शूट करायला मिळाला नाही, त्यामुळे मी फक्त हा फोटो अपलोड करत आहे। तर अशा प्रकारे आम्ही मातेचं दर्शन घेऊन झाल्यानंतर श्री कुबेर देवांचं दर्शन घेतलं आणि निघालो आपल्या शिवतीर्थ म्हणजेच 12 ज्योतिर्लिंगांच्या दर्शनासाठी। रामेश्वराय शिव रामेश्वराय, हर हर भोले नमः शिवाय। 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 ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः
तर अशा प्रकारे आमचं श्री महालक्ष्मी मातेचं दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही आलो आमच्या निवासस्थानी म्हणजेच आनंद विसावा या ठिकाणी। आणि माझी ही शेगाव व्लॉग सिरीज इथेच कंप्लीट होत आहे। तर माझे हे शेगावमधले सगळे व्हिडिओ तुम्ही पहा आणि आवडले असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका। सो बाय। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।